यूपीची मेंढर आहे ती, बारीक पण आहे ती, शेपट लांब आहे. मीठा पान कितने को? मीठा पान 30 रुपये. बनारस का पान. सायकल रिक्षा पण आहे तिथं, सायकल रिक्षा. रोपवेचं काम चालू आहे. स्टेशन आहे रोपवेचं, हे रोपवे स्टेशन आहे. दात घास आहे, लिंबाच्या गाड्या. दर्शनाची लाईन आहे. लाईन आहे, मागापासून आम्ही चालतोय. स्ट्रक्चर पण बघाय कसा कलर दिलाय बघा की. कलर सगळ्या मोरला ते एकच कलर दिलाय बघा. रोपवेची कॅबिन आहे आणि वाराणसी रेल्वे स्टेशन ते मंदिर रोपवे होणार आहे. उद्घाटन झालेलं आहे. वाराणसीत पूर आलाय, घाट सगळा पाण्याखाली गेला. घाट पाण्याखाली गेलाय, स्टेशन पण पाण्याखाली गेलं. इथला मेवा वेगळा आहे, झाड आहे. त्याच्या मूर्त्या कशा जास्त आहेत? पितळ्याच्या मूर्त्या, पितळ्याच्या त्यांच्या किंवा पंच लोह म्हणते नाही. हां, पितळ महाग झालंय ना. दर्शन झालंय, मोबाईल बंद होता आतमध्ये, त्यामुळं व्हिडिओ आली नाही. युवराज शेठ, दर्शन कसं झालं? दर्शन एक नंबर झालं. एक सांगायचं झालं तर रविवार असली की लय भीड असत्या, हां, गर्दी लय असते. आणि दुसरा विषय श्रावण महिन्याची असल्यामुळं अजून गर्दी वाढल्या, लय गर्दी वाढल्या. आज वाराणसीमध्ये फुल पब्लिक आहे, रविवार असल्यामुळं, त्यात श्रावणाचा रविवार असल्यामुळं. बनारस बघण्याजोग आहे. पब्लिक बाहेरचं लय येते बनारसमध्ये. वाराणसीमध्ये पब्लिक आज रविवारी भरपूर आले, लय गर्दी आज. इथल्या रिक्षा भारी आहेत आणि इथं माणसांच्या पण रिक्षा आहेत अशा. सायकल रिक्षा. सीताराम द्वार. इधर है हमारा, इधर राइट या लेफ्ट में है. पोलीस लय कष्ट करतात बरं का. या हँडशेट वाला ट्रॉफिक पोलीस आहे बरं का. तो होमगार्ड असेल. वाराणसीमधून बाहेर पडतोय, अयोध्याला जायचं. किती किलोमीटर दाखवतोय अयोध्या? 213 किलोमीटर. 213 किलोमीटर. 18 आहे, आपण 5 किलोमीटर आलो येतात. वाराणसी, वाराणसीतून बाहेर आलो, अयोध्येला चाललोय. यूपीची मेंढर आहे ती, बारीक पण आहे ती, शेपट लांब आहे, वेगळं पण आहे. इकडे गोरका गेला. शेपट लांब आहे ती, बाई प्रजातच वेगळी आहे. पण हे खाऊन पिऊन खडता येते. हे शरीरानं लहान आहे ते,
आणि शेपाट लांबडा इथं आणि तब्येतीनं हट्टाकट्टा इथे म्हणजे अजून एक मागं बघ काय किती रुपयाचं ताट आहे 180 मध्ये 4 रोट्या ना 4 रोट्या पापड राईस एक भाजी डाळ आचार कांदा असं जेवण आहे जेवण कसं आहे आहे ना टेस्ट आहे लाल दिसते का बाबा कुठं नाही नाही काही पेरणी मशीन आहे ते का सुपर सीडर म्हणजे काय गहू पेरायची मशीन गहू पेरायचे एवढे बघूया का मागणं बघूया किती फण आहे रोडनं हेच दिसतंय हा? रोडनं सगळं हेच दिसतंय खाली रोटर आहे ही काय विषय आहे माहिती आहे का हा तांदळाचा जे भुसा असतो हा. ना पराली हा म्हणजे जाळायला गव्हर्नमेंट इथं बंदी केली आहे. हा म्हणजे जाळून सगळा देत- जाळच नाही जाळत नाही ती युपी पंजाब आणि हरियाणा हा जाळून देत नाही ती तर गोळा करून ठेवायचं नसल हा तर या सुपर सीडर काय आहे हा किती बी चगळा कंबरवर जरी चगळा असलं हा. तर चगळा हाय असं रोटर चालू हा आणि पुढं मागं पेरणी चालू फक्त हे काम करतात गव्हाच्या पेरणीच ही फक्त गहू पेरणं गहू पेरणी बाकी नाही काय पेरणं बाकी मका नाही काय करतात नाही 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 मका नाही करत. किती फण आहेत बाई 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फण आहेत हा. आणि खाली रोटर किती आहे रोटर मागं डिक्स आहे त्या डिक्स पेरणी आता मग ह्याला ट्रॅक्टर केवढा मोठा लागेल नाही आपला 50 HP ट्रॅक्टर चालतो याला 60 HP चा अर्जुनी चालणार हे आपल्याकडे नाही दिसलं कधी आपल्याला नाहीच कधी कोणी आणलंच नाही असं ना आपल्याकडे माणसं घेऊन जर पेरून करते साध्या करून हा ऍक्च्युली गावाची पेरणी घ्या पूर्ण करते ती माणसं कुठला आहे होय नंबर कुठला आहे पंजाबचीच आहे गाडी पंजाबची गाडी आहे हा. हे पंजाबवरून आलेला आहे पंजाबवरून आलेला आहे माझं तिकडे चांगला बरोबर हे म्हणजे पंजाबवरून आलेले रोटर आहे आणि माग हे तव्यागत आहे तिथं हे बघ हे हिथनं हा वरनं बी ह्यात पडतं हा नीट डिक्स सगळ्यात फन चालणार नाही ना हा. म्हणून डिक्स आहे हा डिक्स रोज चालली हा. तिथे धान्य पडते म्हणजे मागं पेरल्या कधी वाटत ना हा म्हणजे बरोबर हे बी पडलेलं त्या डिक्स मध्ये पडते पदी पडतं ते मातीच्या आतमध्ये जाते वरच्यावर नाही वरच्यावर राहणार. आणि त्या दिक्षनं जे चऱ्या पडल्यात त्या ही रोलरनं सफाई करणार सप्पा करते लय भारी पेरणी होते होणार की हो, ही टेक्नॉलॉजी जबरदस्त आहे ह्याला बेरिंग आहे तो तर त्याची किंमत असेल बघा 1.5 लाख रुपये जास्त असेल नाही 1.5 लाख असं ना वजन आहे त्याला आणि ते वर पंखा कशाला आहे ते ह्यो पलीकडे पण काय नाही ते आपलं बी पेरायचं नसतं का आपलं ते चाक नाही का पुरीचं हा. आपलं हा, ती हा. चाक आहे ते माप घ्यायला ती नाही बोट खाली असं खाली टाकलं हा तिथे- मग तेच की माप घेत असं हा, पाहिजे त्या अंतरावर आणलं त्या टाकलं पाहिजे त्या अंतरावर दाणं टाकणं भारी आहे बेस्ट आहे टेक्नॉलॉजी आहे बस सुपर सीडर इथं लोक सायकल भरपूर वापरतात सायकलचं प्रमाण आहे इथं सायकल वापरणारे आहेत इथे अयोध्या किती लांब आहे 10-12 किलोमीटर पाऊस आहे अयोध्याला अयोध्यामध्ये पाऊस आहे जायपर्यंत उघडेल काय उघडत ऊन आणि पाऊस आहे वाय ऊन आणि पाऊस ऊन आणि पाऊस आहे ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे पावसाला स्पीड आहे श्रीराम जन्मभूमी 13 किलोमीटर गोरखपूर ह्या साईडला आहे लखनौ ह्या साईडला बिल्डिंग जुन्या आहेत बरं का आणि जुनं ही जुनं सगळं बघा जुनं म्हणजे ही मेन असणार आहे होय होय सगळे बांधकाम जुन्यातले आहेत. अयोध्या मंदिर हा जवळ जायला तसं आपल्याला कळणार की बाबा काय आहे ते. अजून लई लांब आहे. काय नेमकं लई ते? लांब आहे. आता आपलं मोबाईल जमा होतील त्यामुळे पुढचे व्हिडिओ येणार नाही हे ना, बरोबर आहे.
आता व्हिडिओ जमा खांब आहे ना ह्यो, हां शिखरावर हां तिचे झेंडा दिसतोय ना, हां तो झेंडा आपल्या सनातन धर्माचा झेंडा, हा. धर्मध्वज आहे. हां म्हणून त्याचं हे केलं पाहिजे, धर्मध्वज आहे. आता फडकं वारा नाही, हा. त्याला धर्मध्वज म्हणतात. चालतंय जाऊया. जाऊया चला. ही एंट्री आहे. आता ही एंट्री गेट आहे. एवढं मोठं एंट्री गेट आहे. हा लॉकर रूम आहे. ह्याच्यामध्ये मोबाईल जमा होणार. चरण पादुका, चप्पल स्टँड आहे. अयोध्यातलं राम मंदिरातलं हे चप्पल स्टँड आणि एक गेट आहे. एवढं मोठं गेट आहे आणि लॉकर आहेत. मोबाईल इथे जमा करायचे, मगच पुढं जायचं. अयोध्येमध्ये राम मंदिर एवढं चांगलं बनवलं आहे, एवढं मोठं दिव्य भव्य आहे की आतमध्ये 2 तास फिरत होतो. आणि एवढा ऐतिहासिक मंदिराची बांधणी केलेली. आताच्या काळात सगळ्यात मोठं बांधकाम असलेलं मंदिर आहे. गाडगे साहेब याला म्हणायचं डाकावड. ही डाकावड आहे. डाकावड म्हणजे उचलल्यानंतर हां तर तो टायमिंग, त्या टायमिंग पर्यंत ती शंकराई पिंडीवरून पाणी घालायचं. हे हा हे पुढं पोरगं कंटिन्यू एकामेकाला बदली करून जाणार कंटिन्यू आपण पळतच आहे. पळतच जायचं डाकावड. आणि भुला ठेवायची नाही, हां भुला ठेवायचं नाही, पाय थांबवायचं नाही, तर हां याचं घेऊन उभा राहायचं नाही, कंटिन्यू पळतच जायचं. त्याला म्हणायला डाकावड.